भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा आर्थिक घोटाळ्यांचा विषय निघतो तेव्हा हर्षद मेहता, नीरव मोदी, विजय मल्ल्या अशी अनेक नावं समोर येतात. पण 2026 मध्ये अजून एका उद्योगपतीचं नाव अचानक चर्चेत आलं. हे नाव होतं राजेश जे मेहता. एक असा उद्योगपती ज्याने सोन्याच्या व्यवसायात मोठं साम्राज्य उभं केलं. पण याच उद्योगपतीवर भारतीय भांडवली बाजार नियामक सेबीने गंभीर आर्थिक अनियमिततेचे आरोप केले. काही तज्ज्ञांनी या प्रकरणाची तुलना भारतातील मोठ्या कॉर्पोरेट वादांशी केली. मग राजेश मेहता कोण आहेत? त्यांनी इतका मोठा व्यवसाय कसा उभा केला? आणि सेबीने नेमके कोणते आरोप केले? चला, संपूर्ण कहाणी सोप्या भाषेत जाणून घेऊया. 20 जून 1964 बेंगळुरू इथे जन्म झाला राजेश जे मेहता यांचा. त्यांचं कुटुंब दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित होतं. लहानपणापासूनच त्यांचं लक्ष व्यापाराकडे होतं. 1980च्या दशकात त्यांनी दागिन्यांच्या छोट्या व्यवसायातून सुरुवात केली. काही वर्षांनी 1989 मध्ये त्यांनी राजेश एक्सपोर्ट्स ही कंपनी सुरू केली. सुरुवातीला कंपनी लहान होती, पण हळूहळू सोन्याचे दागिने परदेशात निर्यात होऊ लागले. काही वर्षातच कंपनी भारतातील मोठ्या ज्वेलरी एक्सपोर्टर्सपैकी एक बनली. 2015 मध्ये राजेश एक्सपोर्ट्सने स्वित्झर्लंडमधील व्हॅलकॅम्बी ही जगातील प्रसिद्ध गोल्ड रिफायनरी विकत घेतली. या व्यवहारानंतर राजेश मेहता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. पण काही वर्षांनी याच कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. 2026 मध्ये सेबीने राजेश एक्सपोर्ट्स विरोधात अंतरिम आदेश जारी केला. सेबीच्या आरोपांनुसार कंपनीने काही व्यवहार योग्य प्रकारे उघड केले नाहीत. तपासादरम्यान असा संशय व्यक्त करण्यात आला की काही व्यवहार संबंधित कंपन्यांमार्फत केले गेले आणि या व्यवहारांमुळे कंपनीचा महसूल प्रत्यक्षापेक्षा खूप मोठा असल्याचं चित्र आर्थिक अहवालांमध्ये दिसत होतं. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखादी कंपनी कागदोपत्री मोठी उलाढाल दाखवत असेल तर गुंतवणूकदारांना ती कंपनी खूप मजबूत आहे असं वाटू शकतं. सेबीचा आरोप होता की अशाच प्रकारे गुंतवणूकदारांसमोर कंपनीचं चित्र अधिक मजबूत दाखवलं गेलं. या आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी खळबळ उडाली. गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि राजेश मेहता पुन्हा एकदा संपूर्ण देशाच्या चर्चेचा विषय बनले. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. राजेश मेहता आणि राजेश एक्सपोर्ट्स दोघांनीही सेबीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की त्यांचे आर्थिक अहवाल योग्य आहेत आणि नियामकाने काही व्यवहारांचा चुकीचा अर्थ लावला आहे. म्हणूनच हे प्रकरण अद्याप अंतिम निकालापर्यंत पोहोचलेलं नाही. न्यायप्रक्रिया आणि नियामक प्रक्रिया अजून सुरू आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, या प्रकरणाने भारतीय कॉर्पोरेट जगताला आणि शेअर बाजाराला मोठा धक्का दिला आणि राजेश मेहता हे नाव पुन्हा एकदा देशभर चर्चेत आलं. या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो हे येणारा काळच ठरवेल. जर तुम्हाला अशाच सत्य घटनांवर आधारित मराठी क्राईम आणि फायनान्शियल डॉक्युमेंटरी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.